नमस्कार. हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये राकेशवर उपचार सुरू असतात. अंजली धावत धावत हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव अंजलीला म्हणत असतो, ताई थांब, इतकी घाई का करतेस तू? त्यावर अंजली म्हणत असते, चिंटू, तुला काही कळतंय की नाही? माझा नवरा तिकडे मृत्यूशी झुंज देतोय आणि तू मला असं विचारतोयस? तुला काहीच कसं वाटत नाही का त्या सगळ्या प्रकारामध्ये तुझा हात आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, ताई काय बोलतेस तू हे? अगं बोलताना जरा विचार तरी कर, आपण काय बोलतोय म्हणून. त्यावर अंजली म्हणत असते, आता मी काय बोलते ना हे महत्त्वाचं नाही आहे, मला आता तिथं पोहोचणं महत्त्वाचं आहे, सोड माझा हात. आणि अशातच आता अंजलीने अर्णवच्या हाताला झटका दिलेला असतो आणि ती थेट हॉस्पिटलमध्ये एंट्री घेत असते. इकडे आपण पाहतोय अर्णव स्वतःशी बोलत असतो, ताई ताई या नालायकाचं खरं रूप लवकरच तुझ्या समोर येणार आहे. त्यावेळेला तुला जो धक्का बसेल ना, त्यातून तुला सावरणं मला फारसं कठीण असणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय इकडे राकेश हा हॉस्पिटलमधील आयसीयूच्या बेडवर बसून स्वतःच्या मनाला वाटेल ते खात असतो. त्याने त्याच्यासाठी स्पेशल चायनीज जेवण ऑर्डर केलेलं असतं आणि ते आता एका प्रकारे चरत असतो. आतमध्ये शिरलेल्या अंजलीने अचानकपणे तिथे असलेल्या नर्सला विचारलेलं असतं, राजेश म्हणून इथे कुठे ॲडमिट आहेत? त्यावर लगेचच त्या नर्सने म्हटलेलं असतं, तो बघा तो वॉर्ड आहे ना त्यातच. आणि लगेचच अंजली त्या वॉर्डचा दरवाजा ढकलते आणि आत शिरते. पाठमोऱ्या असलेल्या राकेशला आधी काही कळतच नाही, पण जेव्हा अंजली मागून पुढे येते आणि अंजलीने जे पाहिलेलं असतं ते पाहून तर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. कारण राजेश हा स्वतः मस्तपैकी चायनीज जेवण खात असतो आणि तो खूप खुश असतो. अंजली लगेचच म्हणत असते, राजेश राजेश तुम्ही ठीक आहात? आता अंजलीचा आवाज आपल्या कानावर पडताच हा जो राजेश म्हणजेच राकेश एकदमच हादरतो. तो स्वतःशी बोलत असतो, अरे बापरे, बहुतेक या लंगडीने मला हे सगळं खाताना पाहिलंय की काय? वाट लागली माझी. आता तर मला हिच्यासमोर पुन्हा ते सगळं नाटक करताना भारी पडणार आहे. आणि अशातच आता राकेश लगेचच त्याच्या हातात असलेलं ते जेवण लपवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात अंजली एक्झॅक्ट समोर येते. अंजली समोर आल्यावर राकेशची चांगलीच धांदल उडते. राकेश लगेचच आता बाजूचा जो काही कपडा असतो त्या कपड्याखाली जेवण ढकलतो आणि अशातच तो बोलू लागतो, अंजली अंजली बरं झाली तू आलीस. कधीपासून मी तुझी वाट पाहत होतो. अंजली मला या ठिकाणी नाही राहायचंय. अंजली अंजली मला खरंच इथे राहिल्यावर असं वाटतंय मी खूप आजारी आहे. खूप दिवसांपासून मी काही खाल्लेलं नाहीये म्हणून आता थोडंसं. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, म्हणून काय तुम्ही हे बाहेरचं अरबट चरबट खाणार आहात का? आणि अशातच आता राकेश अंजलीला जवळ घेत म्हणत असतो, अंजली अंजली माझ्या जवळ ये. खूप दिवसांपासून मी तुला जवळ नाही घेतलंय आणि जोपर्यंत मी तुला जवळ घेत नाही ना तोपर्यंत मला काय बरं वाटत नाही. अशातच आपण पाहतोय तिथे आलेले आता डॉक्टर लगेचच राकेशला त्या स्थितीमध्ये पाहून स्वतःशी बोलत असतात, बापरे, हा तर खूपच नालायक माणूस निघाला. मला म्हणाला होता माझी बायको आली तर लगेचच मी इथे बेशुद्ध असल्याचं नाटक करीन आणि आता स्वतःच्या बायकोशी चांगलं चुंगलं बोलतोय. काय करायचं याचं? आणि अशातच आपण पाहतोय डॉक्टर लगेचच तिथून बाहेर पडत असतात. अंजली लगेचच आता राकेशचा हात आपल्या हातातून सोडवते आणि बाहेर येते आणि डॉक्टरांशी बोलू लागते, डॉक्टर मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, आता नाही, माझी एक महत्त्वाची केस आहे, त्या संदर्भात माझी मीटिंग आहे. त्यावर अंजली म्हणत असते, डॉक्टर तुमची मीटिंग होत राहील, पण मला आता तुमच्याशी बोलणं गरजेचं आहे. माझ्या नवऱ्याला नेमकं काय झालंय? आणि अशातच आता डॉक्टर म्हणत असतात, माफ करा पण मला या संदर्भात काही विचारू नका. त्यावर अंजली म्हणत असते, मी तुम्हाला तुमच्या पेशाबद्दल विचारते, मी काय एखाद्या सुताराचं काम तुम्हाला विचारत नाहीये. मला सांगा, माझा नवरा इथे ॲडमिट आहे ना, काय झालंय त्याला? तुम्हीच त्याची ट्रीटमेंट करताय ना?
हे वाक्य ऐकल्यावर डॉक्टर हात जोडतो आणि म्हणत असतो, माफ करा, पण तुमच्या नवऱ्याने मला नको तेवढं टेन्शन देऊन ठेवलंय. मला त्याने असं म्हटलंय की जर मी खोटं खोटं नाही वागलो तर तो मला गोळी झाडून मारणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, म्हणजे? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, थांबा, मी काहीच बोलणार नाहीये. तुमचा नवरा इथे आल्यापासून तो माझ्याशी काय काय बोलला ते सगळं या CCTV मध्ये रेकॉर्ड झालं आहे. तुम्ही एक काम करा, हे आधी CCTV फुटेज पूर्ण बघून घ्या, तोपर्यंत मी माझी महत्त्वाची मीटिंग संपवून येतो. आता लगेचच डॉक्टरांनी तिथे असलेल्या त्यांच्या स्टाफला सांगितलेलं असतं, आत्ताच्या आत्ता या मॅडमना हे मगाचं CCTV फुटेज पूर्ण दाखवा. आणि अशातच अंजली आता ते CCTV फुटेज बघण्यात मग्न असते. इकडे राजेश म्हणजे राकेश स्वतःशी बोलत असतो. ही लंगडी अचानकपणे डॉक्टरांशी बोलायला गेली आहे. या डॉक्टरने जर माझं खरं पितळ उघडं पाडलं तर माझं काही खरं नाही. काय करू आता मी? इथून उठून त्या डॉक्टरच्या मागे जाऊ का? पण तसं तर नाही करू शकत मी. आणि अशातच आपण पाहतोय थेट अंजली ते सगळं फुटेज पाहत असते. हॉस्पिटलमध्ये आलेला राकेश म्हणजेच राजेश, मी सांगतोय तसं नाटक करा, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन. डॉक्टर जेव्हा नाही म्हणतात त्यावेळेला या राजेशने डॉक्टरांच्या गळ्यावर सुरा धरलेला असतो आणि असं धमकावलेलं असतं की जर तुम्ही माझं नाही ऐकलं तुमचं नरडच कापून टाकीन. त्यामुळे नाईलाजास्तव डॉक्टरांना या राजेशचं ऐकावं लागतं. आणि त्या पुढचं सगळं सत्य अंजलीने पाहिल्यावर अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते. अंजली स्वतःशी बोलत असते, म्हणजे माझा चिंटू, माझी ईश्वरी मला जे काही सांगत होते आत्तापर्यंत ते सगळं खरं आहे. तर हा व्यक्ती नालायक नाही तर महानालायक आहे. आणि मी याच्यावर नको तेवढं प्रेम केलं. याने माझ्या प्रेमाचा विश्वासघात केलाय, याने मला फसवलंय. असं तसं आता थेट अंजलीच्या मनात येऊ लागतं आणि अंजली स्वतःशी बोलत असते, आता नाही रडायचं, आता फक्त लढायचं. या व्यक्तीला त्याची योग्य ती जागा दाखवून द्यायची. असं जेव्हा अंजली स्वतःशी बोलते त्याच वेळेला अंजलीने आता मागचा पुढचा विचार न करता थेट अर्णव समोर जात असं म्हटलेलं असतं, चिंटू, चिंटू मला माफ कर. त्यावर लगेचच आता अंजली असं का बोलते, म्हणजे आपली ताई, असा अर्णव विचार करत असतो. त्याच वेळेला अंजली म्हणत असते, चिंटू, तू असा विचार करत असशील ना, अचानकपणे येऊन मी तुझी माफी का मागते? कारण तू जे मला आत्तापर्यंत म्हणत होतास ना ते मला पटत नव्हतं. पण शेवटी आज मी माझ्या डोळ्यांनी सत्य पाहिलं, ऐकलं, त्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. हे सगळं वाक्य ऐकल्यावर मात्र चिंटू म्हणत असतो, ताई, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या कठीण काळात मी तुझ्याबरोबर आहे. त्यामुळे तुला एकटं अजिबातच वाटणार नाही. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, चिंटू, मला माहिती आहे तू माझा दांडगा हात आहेस. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, चल ताई, त्या नालायकाला या हॉस्पिटलमध्येच चांगलं बडवून काढू. त्यावर अंजली म्हणत असते, थांब, तू इथेच थांब, मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याची काशी करते. आणि लगेचच आपण पाहतोय आतमध्ये अरबट चरबट खात असणाऱ्या राकेशच्या दोन कानाखाली सणसणीत खेचत अंजलीने त्याला बेडवरून खाली ओढलेलं असतं. राकेश म्हणत असतो, राणी सरकार, काय करताय तुम्ही? हे तुम्ही अशा पद्धतीने माझ्याशी नाही वागू शकत. नवरा आहे मी तुमचा, तुमच्या होणाऱ्या बाळाचा बाप. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, तू बाप नाही, तू पाप आहेस. आणि तुझ्यासारखं पाप माझ्या बाळाच्या नावापुढे लागू नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तू तुझा थोबाड कायमचं माझ्या समोरून घेऊन जायचं. अशातच आता आतमध्ये आलेला अर्णव म्हणत असतो, ताई, म्हणजे तुला असं म्हणायचंय का या नालायकाला सहजासहजी आपण सोडून द्यायचं? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, नाही चिंटू, या नालायकाला सहजासहजी नाही सोडायचं, याला त्याची अवकात दाखवूनच द्यायची. अशातच आता अर्णव म्हणत असतो, मग तर काही काळजीच करू नको तू. आणि अशातच आता अर्णवने थेट अंजलीला असं म्हटलेलं असतं, ताई, याला आत्ताच्या आत्ता पोलिसात दिलं ना तर याची अजून काही नक्कीच प्रकरणं बाहेर येतील. आणि आपण ते नाही आले तरी आपण आपल्या परीने प्रयत्न करू की याला चांगल्यातली चांगली शिक्षा व्हावी. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आलेली ईश्वरी म्हणत असते, काय झाले अर्णव सर, मला सुद्धा कळू दे. त्यावर अंजली ईश्वरीची माफी मागत म्हणत असते, ईश्वरी, माफ कर मला, मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. खरं तर तुझ्यावर अविश्वास नको दाखवायला पाहिजे होता.
पण मला कळून चुकलंय की मी किती मोठी चूक केली आहे ती. हे वाक्य ऐकल्यावर मागचा पुढचा विचार न करता ईश्वरी म्हणत असते, ताई तुम्हाला माझी माफी मागायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, माफी मागायची गरज कशी नाहीये? चुकली आहे मी. मला ज्या ठिकाणी मी चुकीची वाटते त्या ठिकाणी मी माफी मागितलीच पाहिजे. तुझ्या मनाला किती दुखावलंय मी. या नालायकावर विश्वास ठेवून तुझ्यावर अविश्वास दाखवला मी. त्यावर ईश्वरीने लगेचच अंजलीला मिठीत घेतलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, ताई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात, पण तुमच्याकडनं एखादी चूक झाली म्हणून काय तुम्ही माझी माफी मागायची का? अजिबात नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीने अंजलीला शांत केलेलं असतं, पण अंजली मनातल्या मनात म्हणत असते, या राकेशचं थोबाड फोडल्याशिवाय, याची चांगलीच फरंगत केल्याशिवाय याला इथून जाऊ देणार नाही. आता पोलीस हॉस्पिटलच्या आवारात आलेले असतात. लगेचच अंजलीने अर्णवला म्हटलेलं असतं, चिंटू जा आतमध्ये, त्या नालायकाला फरफटत या हॉस्पिटलच्या स्टाफ समोर घेऊन ये. आणि लगेचच आता चिंटूने स्टाईलमध्ये उडी मारत आत जात या नालायकाच्या थेट कंबरट्यात लाथ घालत त्याला फरफटत बाहेर आणलेलं असतं. राजेश म्हणजेच राकेश म्हणत असतो, ए अर्णव, तुझ्या बहिणीला समजलं ना तर चांगलीच तुझी इज्जत काढेल ती. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, नालायका, आता ते सगळं विसर. आता तुझी यानंतरची सगळी आयुष्यगिरी तुरुंगात जाणार आहे. त्यावर राजेश म्हणत असतो, शक्यच नाही, कारण तुझी बहीण जोपर्यंत माझं ऐकणार आहे ना तोपर्यंत मी एकदम सेफ आहे. त्यावर लगेचच अंजली स्टाईलने पुढे येते आणि राकेशच्या थोबाडावर थेट एक फाईट मारून म्हणत असते, कुत्र्या, आतापर्यंत तुला जेवढं प्रेम दिलं त्याच्या व्यतिरिक्त मी तुला फक्त आणि फक्त विश्वास दिला, पण यापुढे तुझी अवस्था अशी असणार आहे ना की तुला कोणी कुत्रंसुद्धा विचारणार नाही. क्षणोक्षणी तुला असं जाणवेल की तू किती मोठी चूक केली असते. हे वाक्य ऐकल्यावर मागचा पुढचा विचार न करता आता अर्णव म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे तर की आता मी या घरात नाही राहू शकत. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेशला अर्णव म्हणत असतो, अरे घरात काय, तू आता आमच्या घराच्या आसपास देखील नाही राहू शकत. तुझी जागा आता फक्त आणि फक्त तुरुंगात. त्यावर लगेचच आता तिथे पोलीस आलेले असतात. पोलीस म्हणत असतात, अर्णव राजशिर्के. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, हो मीच तुम्हाला बोलवलंय. आणि अशातच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, या नालायकाला धरा, याला जेवढं जमेल तेवढे फटके द्या, कारण या नालायकाने मलाच नाही तर एका होणाऱ्या बाळाला देखील दुखावलंय, माझ्या भावाला देखील दुखावलंय, माझ्या वहिनीला देखील दुखावलंय, आणि याच्या व्यतिरिक्त या नालायकाने किती जणींना दुखावलंय याचा शोध तुम्ही घ्या. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, ताई एवढा विचार करू नका, कारण या नालायकाने किती जणांना फसवलंय ना याचा अंदाज आलाय मला. कारण शलाका यांची आधीची बायको आहे, जिला याने मारून दैसर खाडीच्या आसपास टाकलं होतं, आणि ही केस पोलिसात आधीपासूनच नोंदवली गेली आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो, ए ईश्वरी, जास्त शहाणपणा करू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, माझं टाळकं सटकलं ना तर मी काही करू शकतो, आणि तेही या पोलिसांसमोर. अशातच आपण पाहतोय आता या राजेशची एवढी मुजरोरी पाहून लगेचच ईश्वरीचा नवरा अर्णव म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुझ्यामध्ये एवढी मस्ती आहे तर तू पोलिसांच्या समोर आम्हाला धमकी देतोयस. त्यावर लगेचच आता राजेशने असं म्हटलेलं असतं, हो, हवं तर तुम्हाला ट्रायल दाखवतो. आणि लगेचच या राजेशने समोर एक उभ्या असलेल्या इन्स्पेक्टरच्या कमरेतली बंदूक खेचून काढलेली असते आणि थेट समोर असलेल्या अंजलीवर रोखलेली असते. आता सगळेच घाबरतात, कारण अंजली ऑलरेडी प्रेग्नेंट असते. 2 जीवाची असल्यामुळे सगळेच हादरतात. लगेचच आता अर्णव म्हणत असतो, राजेश, एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझ्या ताईला आणि होणाऱ्या बाळाला काही झालं ना तर तुझे चितड्या करून टाकीन मी. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, गप्पा बस रे, नाही घाबरत तुला मी. चला चिंटू, लय शाणा समजतोस का स्वतःला? एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझं टाळकं सटकलं ना चांगला चिमटवून काढीन तुला इथे. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर थांबा,
अर्णव सर, कोणतीही ॲक्शन घेऊ नका. इथे सर्वात महत्त्वाची आपली ताई आहे आणि आपल्याला ताई पुढे काहीच नाही आहे. आणि अशातच आता अर्णवला थेट बाजूला लगतात राकेश म्हणत असतो, बघ तुझी मिस इंदोर किती हुशार आहे, तिच्यासारखी बुद्धी तुझ्याकडे नाही आहे. आणि अशातच आता जवळजवळ जात राकेशने मिस इंदोरला जवळ घेतलेलं असतं आणि लंगडीला बाजूला लकटलेलं असतं. लगेचच आता अर्णव स्वतःच्या बहिणीला सावरतो, पण ईश्वरी मात्र आता या राकेशच्या ताब्यात असते. ईश्वरी लगेचच आता राजेशला म्हणत असते, सोड नालायका. त्यावेळेला हा राकेश म्हणत असतो, नाही सोडणार, आता तर या ठिकाणाहून मला सेफली बाहेर तूच नेणार. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलेलं असतं, कुणीही या नालायकाला पकडण्याचा प्रयत्न करू नका, याला जाऊ दे. आणि अशातच आता एक एक करत उलट्या पावलांनी तो ईश्वरीला तिथून बाहेर नेत असतो. आणि अशातच आता मागे असलेला एक व्यक्ती या राजेशच्या थेट कंबरट्यामध्ये लाथ घालतो आणि अचानकपणे राजेशच्या हातातली पिस्तूल खाली पडते. आणि तेवढ्यात ती पिस्तूल ईश्वरीने उचललेली असते आणि थेट राजेशच्या कपाळावर लावलेली असते. अशातच आता सगळा गेम पलटी झालेला असतो. सगळेच ईश्वरीच्या या कार्याचं कौतुक करतात आणि मागे असलेला व्यक्ती हा अर्णवचा एक मित्र असतो, ज्याने हा पूर्ण कारनामा केलेला असतो. अशातच आता ईश्वरी म्हणत असते, बोल नालायका, 2 मिनिटापूर्वी तू स्वतःला खूप शहाणा समजत होतास. काय म्हणाला होतास तू? या ठिकाणाहून सेफली जाशील, पण तुझी तर चांगली फसंगत केली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र नेमकं काय बोलावं हेच आता राकेशला कळत नसतं. आणि अशातच अर्णव म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, धरा या नालायकाला, घ्या ताब्यामध्ये. अजिबात याला कोणतीही संधी देऊ नका, तुमच्याकडनं जी आता चूक झाली त्याबद्दल. आणि अशातच आता पोलिसांनी आधी राजेशला चांगलंच उलटं पुलटं करत तिथं फटकवलेलं असतं आणि त्याची अवस्था अशी केलेली असते की त्याला धड उभंही राहता येत नसतं. आणि मग त्याला आपल्या पोलीस व्हॅनमध्ये टाकत थेट तुरुंगात नेलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी जवळ येऊन अर्णवची बहीण म्हणजेच अंजली म्हणत असते, ईश्वरी माफ कर मला, या नालायकाने तुझ्यावरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, याबाबत मला थोडीफारही कल्पना नव्हती, पण तू खरंच हिम्मतवाली निघालीस. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? इथे तर आता या अर्णवच्या जिजूंचा चांगलाच पर्दाफाश झाला आहे. आणि आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.